हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आजचा व्लॉग हा आपला नारायणपूर येथील एकमुखी दत्त मंदिराचा आहे। पुण्यापासून किमान 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असलेले हे दत्त मंदिर निसर्गरम्य अशा पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आहे। त्याच समोर पुरातन संगमरवरी पादुका देखील आहेत। नारायणपूर हे चांगदेव महाराजांचे निवासस्थान होते, ते या ठिकाणी राहायचे। या दत्त मंदिराचे महात्म्य असे की या गावात जुना औदुंबर वृक्ष आहे। पुरातन शिव मंदिर हेमाडपंथी आहे। येथे काही संन्यासी, साधू व उपासक आहेत। निसर्गरम्य किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या या दत्त मंदिरात दत्त जन्म सोहळा खूप मोठ्या उत्साहात व आनंदात होतो। रात्री पाळणा हलवून दत्त जन्माचे कीर्तन असते। भजन कीर्तन खूप मोठ्या प्रमाणात होते आणि खूप आनंद उत्साहात देखील। दत्त जन्मानंतर दुसऱ्या दिवशी उत्सव मूर्ती व पादुका ग्राम प्रदक्षिणेस जातात। त्यानंतर ही मिरवणूक सवाद्य गावातील चंद्रभागा कुंडापर्यंत जाते व तेथे मूर्ती व गुरुपादुकांना स्नान घालतात। जय श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। या ठिकाणी गुरुचरित्रातील संपूर्ण अध्याय दिले आहे। गुरुचरित्रात एकूण 52 अध्याय आहेत आणि ते सर्व 52 अध्याय आपल्याला या ठिकाणी फोटोच्या रूपात बघायला मिळतात। देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्याल यज्ञ सूत्रमिंदु शेखरं कृपाकरं। देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्याल यज्ञ सूत्रमिंदु शेखरं कृपाकरं। नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे। जय जय गुरुदेव दत्ता अत्री अनुसय सुता असा हा मंत्र या मंदिरामध्ये जपला जातो। तिथे त्या मंत्राचा जाप केला जातो। या मंदिरात अनेक दुःखी व पीडित व बाधित भक्तांच्या समस्यांचे निराकरण झालेले आहे। त्यामुळे या ठिकाणी खूप गर्दी देखील अशा वेळेस होत असते। श्री दत्त जयंती व गुरुपौर्णिमा हे येथे साजरे होणारे महत्त्वाचे उत्सव आहे। येथे गुरुवार व प्रत्येक पौर्णिमेस विशेष महत्त्व आहे। तसेच या ठिकाणी एक पुरातन काळातील शिवमंदिर देखील आहे। खूप छान सुंदर असं मंदिर आहे। पुरातन काळातलं बांधकाम आहे आणि मंदिरातलं शिवलिंग सुद्धा इतकं छान सुंदर आहे ना की दर्शन केल्यानंतर खूप समाधान मिळतं।